आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा बोला मॅडम। वकील साहेब आम्हाला एक सांगा, आपण जे काय सुनबाईंना ड्राफ्ट पाठवला त्याच्यात आपण काहीतरी प्ले स्कूल का काय सुरू करणार असा काही मुद्दा होता काय? हो मॅडम, हा ड्राफ्ट जेव्हा करेक्शन साठी मी अक्षरा मॅडम कडे पाठवला तेव्हा त्यांनी त्यामध्ये हा मुद्दा ऍड केला होता की त्यांना शाळेमध्ये लवकरात लवकर एक प्ले स्कूल तयार करून हवंय। अहो पण मग हे तुम्ही आम्हाला सांगणार कधी की असला काहीतरी मुद्दा सुनबाईंनी त्यात घातलाय म्हणून? आम्हाला न विचारता तुम्ही ते काय म्हणताय, अप्रूव्ह का काय करून घेतलंय काय? आता सुनबाई आमच्या मागे लागल्यात ते काय ते प्ले स्कूल का काय सुरू करून द्या म्हणून, आणि तुमचं तुम्ही का ठरवलं तो? आम्ही बसलोय ना इकडं, आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच त्याच्यामध्ये लिहायचं काय? कशाला स्वतःचं डोसकं चालवलं आम्हाला कळत नाही। आता सुनबाई काय एकच मुद्दा घेऊन बसणार, आणि जोवर आम्ही ते पूर्ण करत नाही तोवर आमची पुढची काहीच कामं होणार नाहीत। सगळी कामं तुम्ही एवढी चांगली करता आणि हे एखादं काम असं का करता हो? कोणी सांगितलं होतं तुम्हाला असं शहाणपणा करायला? अहो मॅडम सॉरी, पण मी माझ्या मनाने काहीच केलेलं नाहीये, तुम्ही सांगितलं म्हणून मी हे केलं मॅडम। अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही केव्हा सांगितलं तुम्हाला हे करायला हो? आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगितलं होतं, शाळा बंद करण्याचा जो निर्णय आम्ही घेतलाय तो मागं घेतलाय असं त्यात लिहा। हे प्ले स्कूल बद्दल आम्ही तुम्हाला काय बी सांगितलेलं नव्हतं। आम्हाला नाही आठवत आपलं असलं काही बोलणं झालेलं। अहो मॅडम खरंच आपलं याबद्दल बोलणं झालं होतं मॅडम। आपलं केव्हा बोलणं झालं होतं? काल रात्री मी तुम्हाला फोन केला होता, मी तुम्हाला सांगितलं की अक्षरा मॅडमनी फीडबॅक दिलेला आहे, त्यांनी त्यात नवीन मुद्दे ऍड केलेत, त्याबद्दल मला तुमचं अप्रूव्हल हवंय मॅडम। तुम्ही मला म्हणालात की अप्रूव्हल वगैरे मी जे सांगते ते ऐका। त्यांचा मेल आलाय आणि काही गोष्टी ऍड करायच्या आहेत आणि त्यासाठी तुमचं अप्रूव्हल हवंय मॅडम। अहो सुनबाई जे काय म्हणतात ते देऊन टाका त्यासनी। मॅडम पण त्यांचा नवीन मुद्दा आहे ते प्ले, त्यांनी जे काय सांगितलं त्याला हो म्हणा आणि आटपा पटापटा। अक्षरा मॅडम जे म्हणतायत ते करा, घडी घडी आम्हाला विचारत बसू नका, म्हणून मॅडम आम्ही हे त्यात ऍड केलं। सॉरी मॅडम, पण काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? नाही हवं तर मी तुम्हाला दुसरा ड्राफ्ट तयार करून देतो ना। आता काय करू नका तुम्ही, जे काय करायचं ते आम्ही करतो। आमची चूक झाल्या, नाही गडबडीत तुम्ही काय लिहिलंय ते आम्ही समजूनच घेतलं नाही तुमच्याकडून। चूक आमचीच आहे, ती आम्हीच सुधारायला पाहिजे। बघतो आम्ही काय करायचं ते। आता काही करून एका दिवसात शाळेत ते काय प्ले स्कूल सुरू करावंच लागल, हेच कारण धरून सुनबाई अडून बसल्या, आता सगळंच अवघड होऊन जायचं। हा मॅडम। हा सुनबाई, आम्ही ते तुमच्या काय ते प्ले स्कूल बद्दल जरा विसरलो होतो। काय नवा आमच्या डोसक्याला एवढे याप आहेत की त्या पेपरात नेमकं काय लिहिलं होतं ते जरा विसरलो आम्ही, पण आता आमच्या ध्यानात आलंय ते। आम्ही असलं कबूल केलंय म्हणून आमच्या ध्यानात आलंय, चांगलंच ध्यानात आलंय। हा मी तेच म्हटलं, मग कधी सुरू करताय प्ले स्कूल? तुम्हाला लिहून दिलंय ना, मग आम्ही ते पूर्ण करणार। तुमचं काय ते प्ले स्कूल सुरू करणं एवढा काय मोठा विषय नाही। आता आम्ही आमच्या माणसाला फोन केला, एका दिवसात सगळं तयार करेल तो। तसंही आपल्या इमारतीत 2-3 वर्ग रिकामे आहेतच, तिथं एक प्ले स्कूल चालू करू काय? आम्ही आत्ताच सांगतो सगळं तयार करायला, तुम्ही नका टेन्शन नका घेऊ। थँक्यू सो मच मॅडम। आता फक्त माझी एकच मागणी आहे, तेवढी पूर्ण करा प्लीज। बोला बोला, अजून काय मागणी आहे तुमची? एक हाती सगळंच सांगून टाका, नाही का? नाही ही शेवटचीच आहे। माझी एवढीच इच्छा आहे की प्ले स्कूलचं उद्घाटन अधिपतींच्या हस्ते व्हावं। सुनबाई तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू, काय काळजी करू नका। उद्याच तुमच्या काय ते प्ले स्कूलचं उद्घाटन करू, शब्द आहे आमचा। तुम्ही बॅग भरायला घ्या, कारण काय उद्घाटन झाल्यानंतर तुम्हाला इकडंच यायचंय। चला लागतो आम्ही कामाला। काय झालंय सर?
अगं अगं अक्षू काय झालंय एवढी खुश दिसतेस काय झालंय बाळा खूप खुश आहे खरंच खूप खुश आहे मी किती दिवसांनी तुला असं खुश बघितलंय ग खूप बरं वाटतंय मला अशीच खुश राहा अगं विचार तरी काय झालं बरं बरं सांग काय झालं अगं मी भुवनेश्वरी मॅडमना विचारलं होतं की तुमचा निर्णय झालाय का प्ले स्कूल बद्दल कधी सुरू करताय असं काही करणार नाही असंच म्हणाल्या असतील ना त्या. नाही असं नाही म्हटलं त्या बाबा. मग काय म्हणाल्या? आधी त्या मला असं म्हटलं की प्ले स्कूलचा मुद्दा आपण बोललोच नव्हतो. मग मी त्यांना आठवण करून दिली की त्यांनी जो ड्राफ्ट वाचला त्यामध्ये मी प्ले स्कूलचा मुद्दा मांडला होता आणि मी म्हटलं तुम्ही सह्या केल्यात त्याच्यावर. मग मला म्हटल्या मग कदाचित आम्ही वाचला असेल आम्ही विसरलो असू. पण त्या म्हटल्या तुम्हाला हवंय ना प्ले स्कूल मग आम्ही एका दिवसात तयार करू. काय एका दिवसामध्ये प्ले स्कूल सुरू करणार आहेत त्या? गाई भुवनेश्वरी मॅडम आहेत त्या. त्यांनी ठरवलं ना तर त्या काहीही करू शकतात. इतकी मॅनपॉवर आहे त्यांच्याकडे आणि यंत्रणा आहे. त्यांच्या एका फोनवर 1000 माणसं हजर होतात आणि त्यांनी जे सांगितलंय ते काम करतात. सगळ्यांना पैशाची पॉवर दाखवतात. पण मला नाही वाटत इतका पटकन निर्णय घेतील त्या. करतील बाबा मला खात्री आहे कारण आता त्यांना घाई आहे. हे बघ त्यांनी जर तुझ्या मागण्या मान्य केल्या आणि जर एका दिवसात प्ले स्कूल चालू केलं ना तर मी तू म्हणशील ते ऐकीन. पण तसं जर झालं नाही तर मात्र तुला माझं ऐकावं लागेल. मग ते 10 दिवस वगैरे सगळं विसरून जायचं. पण असं नाहीच होणार बाबा. मला माहितीये ना भुवनेश्वरी मॅडम आता म्हटल्यात ना म्हणजे त्या प्ले स्कूल नक्की सुरू करतील. मला आता दिसतंय बाबा अधिपतींच्या हस्ते प्ले स्कूलचं उद्घाटन होणार. मग मी आमच्या बाळाची बातमी तिथेच त्यांना सांगणार. मी किती दिवस बाबा वाट बघते. मी फायनली त्यांना ही गोष्ट सांगू शकणार आहे. मी उद्याच त्यांना सांगणार आहे. मी उद्याच त्यांना बाळाबद्दल सांगते फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगेन. मी आलेच हा मार्केटमध्ये जाऊन येते. बरं बरं. विद्या तुला खरंच वाटतंय की भुवनेश्वरी मॅडम हे सगळं करतील? हो की करतील मला खात्री आहे. कारण ना एक गोष्ट तर मला माहितीये की भुवनेश्वरी मॅडमचं चारुहास दादांवर मनापासून प्रेम आहे आणि त्यांना खरंच असं वाटतं की चारुहास दादांबरोबर लग्न झालं पाहिजे आणि हे लग्न व्हावं यासाठी अक्षरा जे काही म्हणेल ना ते सगळं ऐकतील होत्या. आणि चांगलंय ना जर प्ले स्कूल झाली तर उद्या अक्षराचं बाळही तिथे जाऊ शकेल. माझी तर आता देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की हे परमेश्वरा आता सगळं चांगलं कर रे बाबा. आणि हो उद्या जर ते प्ले स्कूलचं उद्घाटन असेल ना खरंच तर आपण जाऊया आता तिथे. आता अक्षराला जे काही वाटतं ना ते तिच्या अगदी मनासारखं करायचंय आपण.